हॅलो, मी समाधान. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे शुभांगी आणि समाधान. तर आजचा ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आज क्लासला सुट्टी दिली होती कारण की नाशकात होती मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली. तर दिवसभराचे सगळे कामं आपटून मी आणि आमचे सहकारी मित्र आम्ही त्या रॅलीत सहभागी होण्यासाठी गेलो होतो. तर तिथले काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर करतोय. थोड़ा झूम नका करू. फोटो काढता छत्रपती शिवराय जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांचे नाव काढलं. नाशिक जिल्ह्यातला मराठा ताकदीने एकजूट झाला. सगळ्या राज्याला तुम्ही आज दिशा दिली. जातवाद म्हणजे काय, कट्टरता म्हणजे काय आणि कडवटपणा म्हणजे काय हे आपण आज राज्याला तुम्ही नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध करून दिलं. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांचा गर्व वाटल इतक्या ताकदीने तुम्ही एकत्र आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मला कधीच करावं वाटत नाही, ते आज करावं वाटतंय. आज तुम्ही मराठ्यात बळ वाढवलं, मराठ्यांची कॉलर टाईट केली, तुम्ही आज सिद्ध केलं. आपला समाज मोठा झाला पाहिजे. मला या करोडो मराठा समाजाच्या वेदना बसू देत नाहीये. माझ्या चौथा दिवसीय डॉक्टर सोबत आहेत, गाडीवरच बसून आहे डॉक्टर. असा डॉक्टर असतो का पुढं? डॉक्टर गाडीवरच, त्याला दवाखान्यात ध्यानात नाही राहिला, त्याला दवाखाना आहे म्हणून. ते डॉक्टर आलं माझ्यासारखंच आंदोलन होऊन बसले. त्याला वाटलं तपासून यावं, याला तपासायला आलं, इकडेच राहिले. दोन्ही डॉक्टर, दोन्हीचे दवाखान्याला मोठाले 100 खोल्याचे दवाखाने दोघांचे. दोघांच्या घरात नाही राहिले. आपले दवाखाना बंद पडला का सुरू आहे. त्यांना काय तपासावं कळत नाही कारण एकही शीर चलत नाही, अंगात ताकद नाही, रक्त नाही. पुढं ते कानात घालते तर ते पुढं टेकेलं का माझ्या हाडकावर टेकत आहे. त्यांना मेळ लागा नाही नेमकं काय दुखत याला कोणचं इंजेक्शन द्यावं. आता महादुखणं डॉक्टराला कळणारच नाही. महादुखणं इतकं बेकार आहे. मला पाहिजे मराठ्याला आरक्षण. या दुखण्याला नाही मोजित मी, या दुखण्याला मी मोजित नाही, कारण ह्या वेदना काहीच नाही तितक्या माझ्या समाजाच्या भयंकर वेदना आहेत. लागलेला डाग घेतला म्हणून समजा, काळजीच करू नका. त्याचा कार्यक्रमच लावतो. जेव्हा मराठा आरक्षणाच्या, मराठ्यांच्या विरोधात आला, मराठ्याला त्रास दिला, त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. कोणी पण असू द्या, तुमची दुबत नाही राहिली. ते नुसतं म्हणत होतं मीडियात, मला वरून शब्द दिला, खालून दिला. काय देणार खालून वरून शब्द तुला? गप्पा आणताय कामा गावात, याला कोण एवढा कोणचा नेता लागून गेला वरून खालून शब्द द्यायला?
तेव्हा म्हणतो नाही नाही मला तिकडून ठरलं होतं लोकसभा द्यायचं, वरून ठरला तुला वरून देत नाही कोणी, खालून देत नाही, तो असंच मराला मराठ्याच्या विरोधात गेलं ना असंच कार्यक्रम लागत असतो. चांगल्याच्या धुऱ्यावर झाल्यात मराठ्याच्या नादी लागणार, ज्याची कधी जागा पडत नाही ना